नमस्कार, मी अनिल उद्दाळे, दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे। आज एक खूप महत्त्वाचा विषय या विषयावर बोलायचं वाटते। चंदगड तालुक्यातून तिलारी नगरमधून पुढे दोडामार्गकडे जाणारा तिलारी घाटातील हा रस्ता जवळजवळ वर्ष होईल आता थोड्या दिवसानंतर, आणि हा रस्ता बंद झालेला आहे किंवा बंद करण्यात आलेला आहे। घाटामधील एका ठिकाणी रस्ता ढासळल्यामुळे त्या कारणास्तव हा रस्ता बंद करण्यात आला। मात्र या ठिकाणची डागडुगी करूनही हा रस्ता STसाठी चालू झालेला आहे। बाकी चारचाकी अगदी मोठे ट्रक वगैरे वाहतूक सुरू आहे, त्याला निर्बंध नाही। एक ठिकाणी तरी ही अवजड वाहनं जाऊ नये म्हणून कमानी उभारण्यात आली होती। ती कमानी देखील एका ट्रकने उडवून तेथून वाहतुकीला मार्ग मोकळा करून घेतला। अशा प्रकारे एक प्रकारे गैरमार्गाने चारचाकी वाहतूक, जी ट्रक, मोठे मोठे केंटर वगैरे ही वाहतूक सुरू आहे। छोट्या कार गाड्या वगैरे जातात, पण STची वाहतूक मात्र बंद करण्यात आलेली आहे। आता बंद करून इतके दिवस झाले, इतके महिने लोटले, आणि या ठिकाणी जे प्रामुख्याने वाहतूक सुरू आहे त्या वाहतुकीकडे मात्र कानाडोळा केला जात आहे, आणि STला मात्र निर्बंध लादलेले आहेत। हा मार्ग सुरू व्हावा म्हणून पारगड येथील वयोवृद्ध व्यक्ती रघुवीर शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक वेळा बांधकाम विभाग, चंदगड, कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे। त्याप्रमाणे त्यांनी जिल्हाधिकारी यांना पण निवेदन दिले आहे। पोलीस प्रशासन यांच्याशी पण त्यांनी संपर्क साधला, या रस्त्याखाली आंदोलनाचा इशारा वेळोवेळी दिलेला आहे, आणि या प्रश्नी सर्वांचीच त्रेधा तिरपिट होत आहे। पोलीस प्रशासनाची पण धावपळ होते, महसूल विभागाची पण धावपळ होते, बांधकाम विभागाची पण धावपळ होते, आणि हे सगळं होत असताना विषय फारसा गंभीर नाही आहे की हा मार्ग सुरू कोणी करावा। जिल्हाधिकारी यांनी हा मार्ग दिवाळीपर्यंत बंद ठेवण्यात यावा असा आदेश दिलेला होता। ऑक्टोबरपर्यंत 31 ऑक्टोबर अशी काही तारीख होती। ती तारीख ओलांडून देखील आता जवळजवळ 4-1 महिने झाले, तरी देखील हा मार्ग अद्यापही सुरू झालेला नाही। डागडुगी झाली असे दिसून येते। वाहतुकीला रस्ता योग्य आहे का याकरिता राज्य परिवहन मंडळाचे परीक्षण देखील या मार्गावर झाले आहे। एवढं सगळं होऊन देखील आज जगात STची वाहतूक मात्र सुरू झालेली नाही। त्यामुळे गोव्याला जोडणारा हा अगदी जवळचा मार्ग असलेला या मार्गावर प्रवाशांना मात्र प्रवास करणे, आता STचा प्रवास करणे अजूनही त्यांना संधी मिळालेली नाही। कोल्हापूर जिल्हा, साधारणतः कोल्हापूर शहर, कोल्हापूरचा आजूबाजूचा परिसर म्हणा, गडिंग्लज तालुका, कागल तालुका, निपाणी सीमा भाग, चंदगड तालुका, या सर्व लोकांना हा तिलारी घाटातून गोव्याकडे जाणारा मार्ग अत्यंत जवळचा, उपयुक्त आहे। वेळेची बचत, पैशाची बचत, अशा प्रकारे हा फायदेशीर मार्ग आहे। त्याचबरोबर या मार्गावर कोल्हापूर आगारातून, कागल आगारातून निघणाऱ्या 2 बसेस, चंदगड आगारातून निघणाऱ्या 2 बसेस या दोडामार्ग किंवा पणजीला जातात। चंदगड आगारातून निघणारी 1 बस चंदगडपासून दोडामार्ग, आणि दुसरी बस ही बेळगाव, पणजी, अशी ही सेवा कोल्हापूर आणि चंदगड विभाग आगारातून या बसेस गोव्याकडे, सिंधुदुर्गाकडे जात होत्या। त्यामुळे या बसेसना नेहमीच भरपूर गर्दी असायची, प्रवासी उपलब्ध भरपूर प्रमाणात असायचे। त्यामुळे परिवहन मंडळाला या मार्गावर चांगल्या प्रमाणात उत्पन्न पण मिळत होते। बेळगाव कर्नाटक विभागातील बेळगाव जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यातील काही लोकांना
या गोव्याकडे जाण्यासाठी हा मार्ग सोपा आणि चांगला होता. पर्यटन म्हणा किंवा व्यापार म्हणा किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी हा मार्ग बेळगाव आणि जवळच्या जिल्ह्यातील प्रवाशांना तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांना अत्यंत फायद्याचा आणि चांगला सुकर असा होता. मात्र या अलीकडच्या 7-8 महिन्याच्या दरम्यान हा रस्ता वाहतुकीला बंद झाल्यामुळे लोकांच्या अतोनात प्रवाशांच्या अतोनात हाल होत आहे. बांधकाम विभाग जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालयाकडे बोट दाखवते. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून अजूनही हिरवा कंदील मिळाला नाही असे त्यांचे म्हणणे. आम्ही रस्त्याचं काम केलं असं त्यांचं म्हणणे आहे, पण नेमकं काय चाललं हे कुणाला माहिती नाही. एस टी महामंडळाने देखील दोन्हीकडून आदेश मिळाल्यानंतरच वाहतूक सुरू होईल असं एस टी महामंडळाचं म्हणणं आहे. एकंदरीत या त्रिकोणामध्ये एस टी, बांधकाम आणि जिल्हाधिकारी कार्यालय ह्या त्रिकोणामध्ये हा रस्ता अडकलेला आहे आणि त्यामुळे मात्र प्रवाशांचे अतोनात नुकसान किंवा हाल होत आहे. या मार्गावर सध्या एस टी खेरीज अन्य वाहतूक मात्र चालू आहे. याचे आश्चर्य लोकांतून व्यक्त होत आहे. आता दिवाळीचा हंगाम संपला. आता साधारणतः या हंगामामध्ये चालू हंगामामध्ये जत्रा, माह्या वगैरे किंवा लग्नसराई यासारखे जे कार्यक्रम आहेत यासाठी लोकांची जा-ये करण्यासाठी या मार्गावर खूप अडचण निर्माण झालेली आहे. सध्या गोव्याकडे जायचं म्हटले तर सावंतवाडीकडून गेल्याशिवाय पर्याय नाही आणि सध्या सावंतवाडीला साधारणतः बेळगाव सावंतवाडी गोव्याकडून गोव्याला जायचं झालं बेळगाव किंवा परिसरातील लोकांना तर वाहतूक खूपच कमी आहे. कारण का एस टीने बऱ्याचशा या फेऱ्या रद्द केल्यामुळे या मार्गावर पुरेशा वाहतूक चांगल्या प्रमाणात सोयी नसल्यामुळे प्रवाशांना खूप अडचण होत आहे. अशाच प्रकारे कोल्हापूर किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांना गोव्याकडे जायचं म्हटले तर फोंडा किंवा इकडे सावंतवाडी या मार्गाने जावे लागेल आणि त्यासाठी वेळ आणि पैशाचं पण नुकसान आहे. त्याचबरोबर चंदगड विभागातील लोकांना, गडिंग्लज विभागातील लोकांना, या सर्व लोकांना, कागल वगैरे या लोकांना सावंतवाडीशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी वेळ आणि पैसा बऱ्याच प्रमाणात खर्च होतो आणि त्यासाठी या सर्व कारणाने हा तिलारीचा जो मार्ग होता तो फायदेशीर आणि सोयीस्कर पण होता. मात्र गेले कितीतरी महिने हा मार्ग बंद झाल्यामुळे लोकांच्या अतोनात, प्रवाशांच्या अतोनात हाल होत आहेत. तरी या घाटातून वाहतूक सुरू व्हावी यासाठी आता तालुक्याचे आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी जातीने लक्ष घालावे असे चंदगड, गडिंग्लज, आजरा विभागातील लोकांचे म्हणणे आहे. नुकताच काल चंदगड येथे अधिकारी यांच्या मेळाव्यामध्ये म्हणजे अधिकाऱ्यांच्या बरोबर झालेल्या कालच्या बैठकीमध्ये अनेक प्रश्नावर चर्चा झाली किंवा त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. अशा असताना हा मार्ग लवकर सुरू व्हावा यासाठी